घटना आहे पुण्यामधील पिंपरी चिंचवड परिसरातील 15 फेब्रुवारी 2026 पहाटेची वेळ होती आणि पिंपरी चिंचवडच्या तळवडे घाट परिसरामध्ये धुक्याची हलकी अशी चादर पसरलेली होती. पक्ष्यांचे आवाज आणि डोंगरावरून वाहणारा तो थंड वारा, सगळं काही अगदी शांत होतं. पण ही शांतता काही क्षणामध्येच भीषण अशा किंकाळीने तुटली. सकाळी फिरायला गेलेल्या काही तरुणांना 70 फूट खोल दरीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसला आणि त्यानंतर क्षणामध्येच परिसरामध्ये खळबळ उडाली. लोक जवळ गेले. काही लोकांनी खाली डोकावून पाहिलं आणि त्यांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला. कारण हा एक अपघात नव्हता किंवा मग आत्महत्या नव्हती. हा एक नियोजित असा कटाचा शेवट होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार झाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरी खोल होती, आजूबाजूला दगड, काटेरी झुडपं आणि पूर्णपणे निर्जन असा परिसर. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तब्बल 2 तासांची धडपड करावी लागली. महिलेच्या शरीरावरती मारहाणीचे स्पष्ट असे निशाण होते आणि प्राथमिक तपासातच पोलिसांना संशय आला की ही केस अजिबातच सरळ नाहीये. ओळख पटवणं देखील खूप जास्त मुश्किल काम होतं आणि तिच्याकडे कोणतंही ओळखपत्र देखील नव्हतं. चेहऱ्यावरती खूप साऱ्या जखमा होत्या, पण काही तासांच्या तपासानंतर ती महिला असल्याचं स्पष्ट झालं आणि तिचं नाव होतं नजमा शेख, वय वर्ष 26. नजमा गेली काही वर्ष शहरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय करत होती. आयुष्याने तिला फारसं असं काहीही दिलेलं नव्हतं. गरिबी आणि घरची जबाबदारी आणि त्यानंतर चुकीच्या संगतीमध्ये पडलेलं एक आयुष्य, हेच तिच्या वाट्याला आलेलं होतं. 15 फेब्रुवारीची रात्र तिच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली. चिखलीमधील एका चौकामध्ये ती उभी होती आणि त्या रात्री ती दारूच्या नशेमध्ये होती. तिला व्यवस्थित उभंही राहता येत नव्हतं आणि नेमकं तेव्हा 4 तरुण तिच्या जवळ आले. अक्षय पाटील, वय वर्ष 22, तन्मय काळे, वय वर्ष 21, फैजान सय्यद, वय वर्ष 23 आणि राहुल जगदाळे, वय वर्ष 20. त्यांनी तिला गोड बोलून गाडीमध्ये बसवलं. नजमाला वाटलं ते आपले ग्राहक आहेत. तिने त्यांच्यासोबत पैशाबद्दल चर्चा केली आणि नंतर गाडीत बसली. पण काही अंतर गेल्यानंतर तिला जाणवलं की गाडी ही लॉजकडे न वळता घाटाच्या दिशेने जात आहे. तिने त्यांना विचारलं, आपण नक्की कुठे चाललोय? पण तिच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास गाडी तळवडे घाटाच्या निर्जन अशा डोंगरावरती जाऊन थांबली आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी दारू पुन्हा उघडली. हळूहळू वातावरण बिघडत चाललेलं होतं आणि काही वेळातच त्या चौघांनी त्यांच्या आणखी 2 मित्रांना फोन केला. गणेश मोरे, वय वर्ष 24 आणि शाहरुख अन्सारी, वय वर्ष 19. आता त्या ठिकाणी 6 पुरुष आणि एकटी नजमा होती. परिस्थितीची जाणीव होताच तिची नशा मात्र आता जवळपास उतरली. तिने स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगितलं, मी एकटी आहे आणि मी तुमच्या 6 जणांसोबत काहीही करणार नाही. प्लीज मला जाऊ द्या. पण त्या 6 जणांना तिचं काहीही ऐकायचं नव्हतं आणि त्यानंतर मात्र आता वाद सुरू झाला. नजमाने प्रतिकार केला. तिने ओरडण्याचा देखील खूप प्रयत्न केला. पण निर्जन डोंगर, मध्यरात्र आणि 6 मध्यधुंद पुरुष, तिचा आवाज मात्र दरीमध्येच विरून गेला. ढकलाढकली झाली आणि त्यानंतर मारहाण सुरू झाली. रागाच्या भरातच त्यांनी तिला जोरात ढकललं आणि ती दगडावरती जाऊन आपटली. तिच्या डोक्याला गंभीर असा मार लागला आणि त्यानंतर काही क्षणामध्येच ती बेशुद्ध पडली. आरोपी घाबरले. ती जिवंत आहे का? कुणीतरी विचारलं. तिची नाडी तपासली आणि हालचाल मात्र काहीच नव्हती. आता एकच प्रश्न होता की पुरावा नष्ट कसा करायचा. घाईघाईतच त्यांनी एक भयानक असा निर्णय घेतला आणि तिचा मृतदेह उचलला आणि 70 फूट खोल दरीमध्ये फेकून दिला. त्यांना वाटलं अंधार आहे आणि खोल दरीमध्ये त्यांच्या गुन्ह्याला कायमचं झाकून टाकेल. पण मित्रांनो, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो उघड होतोच. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरामधील सगळे काही CCTV फुटेज तपासले आणि त्यानंतर चौकामधील एका कॅमेरामध्ये नजमा 4 तरुणांसोबत गाडीत बसताना दिसली. त्या गाडीचा नंबर शोधण्यात आला. मोबाईलचं लोकेशन तपासलं गेलं आणि त्यानंतर कॉल डिटेल्स देखील काढण्यात आल्या. फक्त आणि फक्त 2 दिवसांमध्ये सगळे काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते आणि चौकशीमध्ये त्यांनी आपल्या गुन्ह्याची सगळी काही कबुली देखील दिली. त्यांनी सांगितलं
की नजमाने विरोध केला आणि म्हणूनच रागाच्या भरात आमच्याकडून मारहाण झाली आणि त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि त्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केलं की हेतूच परस्पर नियोजित अशी हत्या नसली तरी देखील गंभीर मारहाणीमुळे झालेली हत्या आहे. पण प्रश्न मात्र इथे संपत नाही. मित्रांनो, नजमा नक्की कोण होती? तिचा व्यवसाय काय होता? आणि ती नशेमध्ये होती का? हे सगळे मुद्दे दुय्यम आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की एका स्त्रीने जर नाही म्हटलं आणि तिचं नाही हे मान्य करण्याऐवजी तिचं आयुष्य संपवलं गेलं. एखादी स्त्री कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, तिचा नकार म्हणजे नकारच असतो आणि तो मान्य न करणे हीच खरी आपली विकृती आहे. मित्रांनो, आज शहरं मोठमोठी होत चाललेली आहेत, इमारती उंचावत आहेत, पण माणुसकी मात्र पूर्णपणे खालावत चाललेली आहे. एखाद्या स्त्रीच्या नाहीचा आदर करण्याची संस्कृती आपला हा समाज नक्की कधी शिकणार, हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? अशा गुन्ह्यांना आळा नक्की कधी बसणार आणि त्यासाठी आपल्याला नक्की काय काय करणं गरजेचं आहे? सोबतच यासाठी कोणती शिक्षा पुरेशी ठरेल आणि समाजामध्ये नक्की काय बदल व्हायला हवेत? तुमचं जे काही मत असेल ना, तर आपल्या या व्हिडिओमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल किंवा मग हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील नक्कीच प्रेस करा, कारण जागरूकता हीच पहिली सुरक्षितता आहे. त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहा आणि सुरक्षित राहा आणि अशा काही गुन्ह्यांबद्दल जागरूक राहा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा कथेसोबत.